मराठी सक्तीसाठी अप्रत्यक्षपणे 15 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। मराठीवरून परवाना रद्द होणार नाही, मात्र इतर नियम मोडल्यास परवाना रद्द करणार असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलंय। जुजबी मराठी येत नसेल तर महाराष्ट्रामध्ये व्यवसायाचा अधिकार नाही असं सरनाईक यांनी म्हटलंय। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्ती लागू करण्यासाठी अप्रत्यक्षपणे 15 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। 15 ऑगस्ट पर्यंत मराठीवरून परवाना रद्द करणार नसल्याचं सरनाईकांनी म्हटलंय। जे कायद्याचं पालन करणार नाही त्यांच्यावर नियमानुसार कारवाईचा इशाराही सरनाईकांनी दिलाय। कोणी मराठीत पीएचडी करा, एमए करा असे आम्ही सांगत नाही, पण प्रवाशांशी संवाद साधताना काय बोलत आहात ते तुम्हाला कळायला हवं। त्याचबरोबर तुम्ही काय बोलता हे सुद्धा प्रवाशांना कळलं पाहिजे, अशी ठाम भूमिका सरनाईकांनी घेतली आहे। कायदेशीर कारवाई तर आम्ही करणारच, फक्त मराठीच्या मुद्द्यासाठी आमचे आरटीओचे अधिकारी त्यांना शिकवतील। 1 मे ते 15 ऑगस्ट पर्यंत आम्ही ही मोहीम करणार आहोत आणि त्या दरम्यान त्यांनी शिकायला हवं। जर त्यांना काही मुदतवाढ हवी असेल तर त्या संदर्भात आम्ही निर्णय घेऊ। असं आम्ही म्हणत नाहीये की कोणी पीएचडी करा, कोणी एमए व्हा, कोणी बीए व्हा। आम्ही असंच म्हणालो की प्रवाशांशी संवाद साधत असताना ते जे काय बोलले ते तुम्हाला समजलं पाहिजे, तुम्ही जे काय बोललात ते प्रवाशाला समजले पाहिजे। एवढं जर मराठी जुजबी तुम्हाला येत नसेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करण्याचा अधिकार नाही। मराठीसाठीची मोहीम सुरूच राहणार असल्याचं सरनाईकांनी पत्रकार परिषदेतून स्पष्ट केले। दरम्यान सरकार मागे हटत असेल तर सरनाईकांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे। तर तुम्ही जे केलं नाही ते आम्ही करतोय, आमचं तुम्ही कौतुक करा असं म्हणत सरनाईकांनी राऊतांना टोला लगावलाय। जर सरकार मागे हटत असेल मराठीच्या प्रश्नावर तर ज्या मंत्र्यांनी हा विषय सुरू केला त्यांनी मंत्रिमंडळातून मराठीच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे। उलट आम्ही मराठीचा प्रचार आणि प्रसार करतोय, तुम्ही जे केलं नाही ते आम्ही करतोय। कौतुक करा आमचं, म्हणून आम्ही मराठी जिवंत ठेवतोय। मुख्यमंत्री फडणवीसांनी संजय गायकवाड यांना खडे बोल सुनावलेत। आक्षेप घेणाऱ्यांनी शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचलंय का असं फडणवीसांनी म्हटलंय। दरम्यान आमदार गायकवाडांनी शिवीगाळ केल्याप्रकरणी बुलढाण्यामध्ये मोर्चा काढण्यात आला। प्रकाशक आंबींना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। शिवाजी कोण होता या पुस्तकावरून सुरू झालेल्या वादावर मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे। आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का असा सवाल उपस्थित करत फडणवीसांनी गायकवाडांना खडे बोल सुनावले। तर आंदोलन करणाऱ्या लोकांना सुद्धा आपण आंदोलन कशासाठी करत आहोत हे माहिती आहे की नाही हे मला माहिती नाही, पण हा वाद निरर्थक निर्माण झाल्याचं फडणवीस म्हणाले। माझी त्यांना पण विनंती की देवेंद्रजी आपण सक्षम मुख्यमंत्री आहात, अनेक कायदे आपण या राज्यात बदलले, अनेक पुस्तकातले लेख आपण बदलले। या पुस्तकाकडे इतके वर्ष दुर्लक्ष जरी असेल, आता जर त्याच्याकडे कोणाचं लक्ष गेले आणि जर तुमच्या मनाला पटत असेल की महाराजांचा अपमान होतो तर आपण हे पुस्तकाची भाषा बदलली पाहिजे। शिवाजीच्या ऐवजी छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख करा। आता हे जे पुस्तक लिहिलं गेलं आहे 1979 ला लिहिलं गेलेलं आहे, त्याच्यावर आज वाद उकरून काढायचा आणि दोन्ही बाजूंनी एकमेकावर भिडायचं, मला असं वाटतं आक्षेप घेणाऱ्याने पुस्तक वाचलंय की नाही मला माहिती नाही। केवळ कुठला तरी मुद्दा पकडायचा आणि त्याच्यावर विवाद उभा करायचा आणि चर्चेत राहायचं, हा प्रयत्न योग्य नाही। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांच्या बुलढाण्यातील घरासमोर मोर्चा काढण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबींसह कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली आहे। आंबींसह कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते गायकवाडांच्या घरासमोर पुस्तकाचं वाचन करणार होते। खामगाव चौकात आंबींनी शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचलं। पुस्तक वाचल्यानंतर आंदोलकांनी मुख्य चौकात ठिय्या आंदोलन करण्याचा प्रयत्न केला। आंदोलकांनी ठिय्या आंदोलन सुरू करताच पोलिसांनी बळाचा वापर करत या आंदोलकांना ताब्यात घेतलं। शिवरायांचा मी कोणताच विषय कधी सहन करत नाही आणि त्या रागापोटी मी त्याला शिवगाळ केली। त्या महिलांबद्दलचा मी ते शब्द त्यांची दिलगिरी व्यक्त केली आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी केसेस म्हणजे एफआयआर केला। आता ही नाटकं करण्याची आवश्यकता काय? माफी हा शब्द वापरण्याचं धाडस सुद्धा त्यांनी केलेलं नाही, म्हणजे अजून सुद्धा त्यांची मगरुरी जी आहे ती गेलेली नाही। प्रति आंदोलनाकरता आमचे लोक तिकडे गेले, परंतु मी बऱ्याचशा लोकांना जाऊ दिलं नाही, कारण मला कायदा सुव्यवस्था माझ्या मतदारसंघात बिघडवायची नव्हती। प्रकाश आंबी याला तिकडे रस्त्यातच पोलिसांनी डिटेन केलेला आहे आणि त्याच्यामुळे कदाचित ते इथं आले असते आणि त्यांनी जर
मुजोरी केली असती तर कदाचित काही वेगळं घडलं असतं, पण ईश्वर कृपेने पोलिसांच्या खास प्रयत्नाने हे झालं नाही. 7 तारखेला येतोय तुझ्या मतदारसंघामध्ये, मग बोल समोरासमोर काय बोलायचं ते.